सर्व देशवासियांना नमस्कार. आदरणीय परीक्षक आणि माझ्या मित्रांनो, तर आपण आज 21व्या शतकामध्ये आहोत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली हा संदेश आपल्याला देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार आजही खरंच तेवढे प्रासंगिक आणि लागू होणारे आहेत का? तर माझं ठाम मत आहे हो, तर ते लागू होणारे आहेत. पहिले इतके नाही तर त्याच्याहून अधिक प्रमाणात आज आपल्याला त्या विचारांची गरज आहे. मित्रांनो, शेतकऱ्यावर होणारे अन्याय सर्वात प्रथम त्यांनी लिहिलेला बळीराजाचा आसूड यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या मनातली पूर्ण भावना व्यक्त केली आहे. इंग्रजांकडून होणारा अत्याचार, होणारा छळ, शेतातला होणारा माल, सावकारकी, कर्जबाजारी यामध्ये त्यांनी निर्माण होणारा त्यांच्या मनामध्ये असणारा आक्रोश हे त्यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकातून त्यांनी सर्वांना दाखवून दिलं. मग आज फुलेंनी मांडलेली प्रश्न जिवंत नाहीत का? तर त्याचं माझं ठाम मत आहे. कारण आजही शेतकरी आत्महत्या करतो. आजही शेतकरी हा त्याच्या प्रश्नांसाठी कुठे जाऊ हा त्याला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. नंतर दुसरा मुद्दा आहे आपल्याला जर सांगायचं झालं तर शिक्षण. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळात या परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं जेव्हा शूद्रांनी फक्त त्यांचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या तळपायातून झालेला आहे, त्यामुळे त्यांचं काम फक्त सेवा करणं आहे अशी विचारधारा होती. परंतु याच्यावर त्यांनी मात करत इंग्रजांच्या स्कॉटिश मिशनरी स्कूल या इंग्लिश स्कूलमधून शिक्षण घेऊन, उच्च शिक्षण घेऊन त्यांनी समाजामध्ये क्रांती घडवली. नुसती क्रांती घडवली नाही तर खरी क्रांती सुरू केली ती घरातून. असं म्हणलं जायचं की धर्मामध्ये की ज्या स्त्रीने शिक्षण घेतलं तिचा नवरा मरतो किंवा अशा काही भरपूरशा रूढी होत्या. पण त्यांनी याचा कुठलाही बाऊ न करता, कुठली गोष्ट न गुमानता पत्नीला शिकवलं. एकत्र कुटुंबात राहत असून सुद्धा पत्नीवर होणारा अन्याय कुटुंबातून लोक हे तिलाही शिकू देत नव्हते. या दोघांना वाईट टाकण्याच्या गोष्टी करत होते. पण रात्रीच शाळा भरवायची, सर्व घरातले झोपल्यावर तिला शिकवायचं आणि पहिली स्त्री शिक्षित करायची. स्त्री शिक्षित का करायची? तर ती शिकली तर कित्येक पिढ्या शिकतील. समाजात एक नवीन क्रांती घडवली. आजही आपल्याला ते विचार आपण घेत नाहीत का? तर नक्की घेतो. बेटी बचाव बेटी पढाव हे आपल्याला 21व्या शतकातही म्हणायची वेळ आली का? तर आजही काही भागांमध्ये स्त्रियांनी शिकलेलं हे सहन होत नाही किंवा शिक्षण तेवढ्या त्या भागामध्ये पोहोचलेलं नाही. तर ज्योतिबा फुलेंचे विचार हे नुसते त्या काळापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांना माहिती होतं अजरामर विचार आहेत. नंतर तिसरा मुद्दा जर आपण पाहिला तर अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जो म्हणतो, खरं तर माणसाने माणसाशी माणसासम माणूस म्हणूनच पाहावे हे विचार त्यांनी दिलेले आजही आपल्याला रुजतात. कुठल्याही गोष्टीला एक वैज्ञानिक वळण असतं, वैज्ञानिक त्यामागे संदर्भ असतो हे त्यांनी दाखवून दिलं. हे त्या काळातही जितकं कठीण होतं तेवढंही आजच्या काळामध्ये सुशिक्षित लोकांना आपण बघतो की कित्येक मोठे बाबा आता नुकतेच महाराष्ट्रामध्ये आहेत. तर त्यांच्याहून होणारा महिलांवर अन्याय, अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारं महिलांचं शोषण हे ज्योतिरावांनी त्या काळात सांगितलं. ज्योतिरावच नाही, असे कित्येक सत्यशोधकांनी सांगितलं. पण तरी सुद्धा आपण सत्यशोधकाचे हे विचार, ज्योतिरावांचे हे विचार आजही अंमलात आणत नाही. तर त्याची आज सुद्धा आपल्याला गरज आहे. नंतर दुसरं सांगायचं झालं तर आपण जे म्हणतो की उद्योजकता, एक आत्मनिर्भरता, ज्योतिरावांनी त्या काळात कमवा आणि शिका हा आपल्याला संदेश दिला. स्वतः लोकांकडे 4 पैशाची नोकरी करण्यापेक्षा लोकांना 2 पैसे देऊन आपल्या हाताखाली 4-6 माणसांचे तुम्ही कुटुंब पोसू शकता हा त्यांनी आपल्याला त्या काळात संदेश दिला. आपल्याला माहिती असेल कात्रजचा बोगदा, खडकवासला धरण हे ज्योतिरावांनी केलेले आहेत. आणि ज्योतिराव हे कॉन्ट्रॅक्टर होते. पुणे प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन लिमिटेड ही नावाची त्यांची कंपनी त्यांनी स्थापना केलेली होती. तर त्यांची ही जी काही आजच्या युवकांना स्टार्टअपच्या माध्यमातून मिळणारी प्रेरणा, हे ज्योतिरावांचे विचार आजच्या काळात लागू होत नाही का? तर नक्की होतात. तर याच्या सर्व गोष्टींचा सार म्हणून बघा, मला एकच सांगायचं आहे की जोपर्यंत ज्योतिराव हे एक इतिहासातील आपण म्हणतो तसं सुनेरं पान नाही, तर ज्योतिराव ही एक मशाल आहे
ती तोपर्यंत जिवंत असणार आहे की जोपर्यंत समाजामध्ये विषमता जिवंत आहे, तोपर्यंत मानवतेला मुक्ती मिळण्यासाठी किंवा मानवतेला मानव म्हणून जगण्यासाठीची लागणारी जी काही मशाल आहे ती क्रांती ज्योतींनी कित्येक वर्षांपूर्वी पेटवली होती, ती आजही आपल्याला हवीशी वाटते, कारण त्याची आजही गरज भासते. मला याच्या शेवटी एवढंच सांगायचं आहे की आपण सुशिक्षित झालेलो आहोत. आता आपण सुशिक्षित झालेलो आहोत का हा प्रश्न आहे. तर आपण फक्त शिक्षित झालेलो आहोत, पण गरज आहे आपल्याला सुशिक्षित होण्याची. हा क्रांतीचा सूर्य मनामनात जनाजनात पेटवण्याची. येत्या जयंतीला ज्योतिरावांचं नुसतं जयंती काढल्यापेक्षा विचार समाजात रुजवण्याची आणि चालू परिस्थितीतील सत्याचा शोध घेण्याची. यासोबतच धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.